आजच्या ख्रिसमसच्या आपल्या सर्वांना पास्टर दीपक थोरात कडून आणि माझ्या चर्चकडून हार्दिक शुभेच्छा। आजचा ख्रिसमस साजरा करत असताना आपल्यासाठी ख्रिसमस ट्री जी ख्रिसमसमधली फार महत्त्वाची एक अंग आहे, हिच्याबद्दल छोटासा व्हिडिओ सविस्तर माहितीसाठी मी घेऊन आलेलो आहे। माझी हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहू। छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे, कारण बऱ्याच वेळा आपण ख्रिसमस साजरा करत असताना ख्रिसमसमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची माहिती आपल्याला नसते। आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिसमस ट्री जे आहे ख्रिसमस सणातली अतिशय महत्त्वाची एक भूमिका पार पाडणारी ट्री किंवा झाड आहे। छोटे छोटे लेकरं देखील घरामध्ये ख्रिसमस ट्री सजवतात, चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजवल्या जातात। माझ्यासमोर मला माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतात का नाही, पॉल कॅन यू शो दिस? या पहा, आम्ही देखील या ठिकाणी ख्रिसमस ट्री सजवून ठेवलेले आहे। त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे फळं, सॅन्टा, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत। इव्हन माझ्या घरात माझ्या मुलीने त्या ठिकाणी एक छोटी ख्रिसमस ट्री केलेली आहे। आणि हे फक्त माझंच नाही, तुम्ही तुमच्याही घरामध्ये अंगणामध्ये ख्रिसमस ट्री सजवलेली असेल। काही लोक तर ओरिजिनल ख्रिसमस ट्री लावून ठेवतात जी भली मोठी वाढली असेल आणि तिच्यावर लाइटिंग टाकतात। यात एवढंच आपल्याला ख्रिसमस ट्रीबद्दल माहिती असतं। पण एक जे ख्रिसमस ट्री आहे, ही ख्रिसमस ट्री ख्रिसमसमध्ये काय करत आहे, या ख्रिसमस ट्रीचा या ख्रिसमसमध्ये काय रोल आहे, किंवा ही ख्रिसमस ट्री चर्चमध्ये, घरामध्ये, दारामध्ये का सजवली जाते, याची पण माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपल्याला ही सगळी माहिती आम्ही देणार आहोत। व्हिडिओला आवर्जून पहा, पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। पास्टर दीपक थोरात या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आम्ही अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ वेगवेगळ्या गोष्टींना धरून बायबलमधल्या आपल्यासाठी प्रदर्शित करत असतो। या ख्रिसमस ट्रीकडे आपण जाऊया। आता ख्रिसमस ट्री जे आहे आम्हाला पाहायला मिळतं, या ख्रिसमस ट्रीबद्दल असे आरोप केले जातात की ख्रिसमस ट्री जे आहे ना, ही ख्रिसमस ट्री म्हणजे बाबेल देवता तमूज हिची प्रतिमा आहे। आणि ख्रिस्ती लोकांनी ख्रिसमसमध्ये ही तिथून उचलली ख्रिसमस ट्री आणि ख्रिसमसमध्ये घातलेली आहे। लक्षपूर्वक ऐका। आणि म्हणून अनेक लोक अशा प्रकारचं बोलतात की तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करत असताना ख्रिसमस ट्री सजवू नका, ख्रिसमस ट्री चर्चमध्ये ठेवू नका, ख्रिसमस ट्री घरात ठेवू नका, कारण तसं करणं म्हणजे बाबेल देवता तमूज हिची उपासना करणं किंवा तिची पूजा करणं। आणि ही गोष्ट आम्हाला एचकेलचं पुस्तक 8 अध्याय आणि 13 आणि 14 वचनामधून ते उचलतात। आणि त्या ठिकाणी आम्हाला विशेष करून या तमूज बाबेल देवताचा उल्लेख पाहायला मिळतो। आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की या तमूजचा उल्लेख आहे, मी वाचतो तुमच्यासाठी। तो मला आणखी म्हणाला, ते ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्य करीत आहेत, ती तुला दिसून येतील। त्यावेळी त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले, तर तेथे स्त्रिया बसून तमूजसाठी शोक करत होत्या। पहा, तर तेथे स्त्रिया बसून तमूजसाठी शोक करत होत्या। म्हणजे आम्ही पाहतो की बाबेल लोक तमूज नावाच्या देवतेसाठी उपवास करायचे आणि शोक करायचे, आणि या निमित्ताने किंवा या गोष्टीसाठी एक सण ते साजरा करायचे। आणि त्याच सणाला एक आम्ही पाहतो झाडाच्या जवळ जाऊन त्या झाडाखाली बसून उपासना केली जायची, विलाप केला जायचा। आणि म्हणून अनेक लोक असा त्या ठिकाणी खोटा आरोप करतात की ख्रिश्चनडममध्ये किंवा ख्रिसमसमध्ये ही ख्रिसमस ट्री जी आहे ही बाबेलोन लोकांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे। त्यांच्या त्या देवतेची जी आम्ही पाहतो तमूज नावाची देवता आहे तिची कॉपी आहे, आणि ख्रिस्ती लोक तीच कॉपी चर्चमध्ये ठेवतात। म्हणून ख्रिसमस ट्री ठेवू नका, ख्रिसमस ट्री सजवू नका, ख्रिसमस ट्री चर्चमध्ये आणू नका, अशा प्रकारचं आम्ही पाहतो एक वेगळं शिक्षण मॅक्झिमम माध्यमातून दिलं जातं। पण मी आपल्याला सांगतो, हा जो तमूजसाठी विलापाचा उपवासाचा दिवस असायचा, हा जो आहे हा डिसेंबरमध्ये नाही, हा जूनमध्ये असायचा। आणि जूनमध्ये तमूजसाठी सण किंवा विलापाचा उपवासाचा दिवस साजरा केला जायचा। आणि जशी ख्रिसमस ट्री मी तुमच्या समोर ठेवली, त्या तमूज ज्या देवताचं जी प्रतिमा आहे, जे झाड आहे, ते झाड अशा प्रकारचं असायचं आणि मग त्याला खोड असायचं अशा प्रकारचं। आणि त्याच्याखाली स्त्रिया बसून विलाप करायच्या, रडायच्या आणि उपवास धरायच्या जूनमध्ये। लक्षपूर्वक आहे का, जूनमध्ये। परंतु ख्रिसमस कधी येतो? डिसेंबरमध्ये। म्हणून या तमूज झाडाचा किंवा तमूज देवताचा डिसेंबरमधल्या ख्रिसमसमध्ये काडीचाही संबंध नाही, काही घेणं देणं नाही। आणि म्हणून अशा प्रकारची जर मतप्रणाली तुमच्या संपर्कात येईल
की तम्मूज म्हणजे बाबेल देवताची उपासना, आणि अनेक लोक असं करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतील, क्रिसमस साजरा करू नका, तर त्यांच्या त्या शिक्षणाला बळी पडू नका. लक्षात ठेवा की तम्मूज ही बाबेल लोकांची देवता होती, पण तिचा उपवास, तिचा शोक, तो पण आनंदाचा नाही, शोक करण्यासाठी तिचा उपवास केला जायचा, तो पण जूनमध्ये. बरं, अजून एक प्रकारची मतप्रणाली आहे की ज्या वेळेस हे यहुदी लोक बाबेलमध्ये गुलाम होते, आम्ही पाहतो की नबुकदनेस्सर लोकांनी, राजाने यांना गुलाम करून नेलं होतं. त्याच्यानंतर मग दारावेश, वेगवेगळे राजे आले आणि हे तिथंच गुलाम राहिले. तर असं म्हणतात की यांनी तिथून ही तम्मूज, हा तम्मूज उपासनेचा प्रकार किंवा आराधनेचा प्रकार पुढे आणला, आणि मग यहुदी लोकांनी त्यांच्या कॅलेंडरमध्ये एक तम्मूज नावाचा एक्स्ट्रा महिना ॲड केला, आणि आम्हाला तो त्यांच्या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळतो. लक्षपूर्वक ऐका, म्हणून मी सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ख्रिसमस साजरा करत असताना फार महत्त्वाची माहिती ती पण मराठी माध्यमातून तुम्हाला मिळत आहे, आणि म्हणून कृपा करून याला पहा आणि इतरांना पण शेअर करा. जेव्हा यहुदी लोक गुलामगिरीतून बाहेर आले बाबेलच्या, आणि जेव्हा ते बाहेर आले तर त्यांनी ही तम्मूज ट्रेडिशन, ही तम्मूज नावाचा सण पुढे आणला, आणि त्यांनी एक महिना पण आपल्या कॅलेंडरमध्ये ॲड केला. परंतु तुम्हाला सांगू दे, हा जो महिना विशेष करून तम्मूज नावाचा ॲड केला गेला, हा महिना देखील जूनमध्ये येतो. हा महिना पण डिसेंबरमध्ये येत नाही, आणि हा महिना जूनमध्ये काय येतो, कारण जूनमध्ये तम्मूजचा त्या ठिकाणी उपवास आणि सणाचा दिवस असायचा. चला आता थोडंसं अजून पुढे जाऊ, आपण ख्रिस्ती विचार मतप्रणालीकडे येऊ. काय आहे ख्रिस्ती विचार? 7व्या शतकामध्ये बोनिफेस नावाचे जे मोंक होते, यांनी जर्मनमध्ये एका झाडाचा उपयोग केला. लक्षपूर्वक ऐका. आणि त्या झाडाचा उपयोग करून त्या झाडाला त्यांनी चर्चमध्ये सजवलं पहिल्यांदा 7व्या शतकामध्ये, म्हणजे आजच्या मागे जवळजवळ 1300-1400 वर्ष पहिल्यांदा चर्चमध्ये त्याने एक झाड सजवलं, आणि त्या झाडाचा उपयोग केला ऐक्यता दाखवण्यासाठी, त्रैक्यत्व दाखवण्यासाठी, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि तेव्हापासून ही ट्रेडिशन किंवा ही परंपरा चालू झाली चर्चमध्ये झाडं सजवण्याची. ख्रिसमस ट्री म्हणजे असं तसं काही नसून हे सजवलेलं असतं. तुम्ही माझ्यासमोरची ख्रिसमस ट्री पहा ना, त्याच्यावर फळं लावलेत, त्याच्यावर स्टार लावल्यात, त्याच्यावर सांटा लावलेत, त्याच्यावर वेगवेगळं डेकोरेशन लावलं, तुम्ही पाहू शकता. आणि हे का सजवलं जातं? मंडळीला ऐक्यत्व दाखवण्यासाठी, की ख्रिसमस हा ऐक्यत्वाचा सण आहे, जो मनुष्य देवापासून दूर गेला होता, जे माणसाचे आणि देवाचे संबंध तुटले होते, याच ख्रिसमसच्या माध्यमातून मनुष्य आणि देव एकत्र आले. आणि म्हणून चर्चमध्ये जर तुम्ही ख्रिसमस ट्री सजवताय, ख्रिसमस ट्री लावताय किंवा ख्रिसमस ट्री दाखवताय, तर त्याच्या मागचा एकच उद्देश असला पाहिजे. परत एकदा लक्षात ठेवा, देवाचं ऐक्यत्व, देवाचं महानत्व आणि देवाचं दैवत्व हे अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे. 15व्या शतकामध्ये आम्ही पाहतो की मार्टिन लुथरने सुद्धा ख्रिसमस ट्री, लक्षपूर्वक ऐका, मार्टिन लुथरने सुद्धा ख्रिसमस ट्रीचा उपयोग केला. अशा प्रकारचे आम्ही पाहतो हिस्ट्री आहे. आणि त्यावर त्यांनी फळं लावले त्या ट्रीवर. मार्टिन लुथर यांनी आम्ही पाहतो 15व्या शतकामध्ये ख्रिसमस ट्री सजवली आणि त्याच्यावर फळं लावले, याचा देखील उल्लेख आहे. आणि म्हणून मार्टिन लुथरसारखे जे प्रोटेस्टंटिझमचे पायनर फाउंडर पाहायला मिळतात, त्यांनीसुद्धा ख्रिसमस ट्री जे आहे हिचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. परंतु फळं अशासाठी लावले की पवित्र आत्म्याचे फळं दिसावेत, फळं अशासाठी लावले की मंडळीमध्ये देखील पवित्र आत्म्याचे फळं आणि पवित्र आत्म्याचे वरदान असावेत. आणि मग ख्रिसमस ट्री ज्यावेळेस तुम्ही सजवत असाल, लावत असाल, घरामध्ये डेकोरेट करत असाल, दारामध्ये असाल, तर लक्षात ठेवा, नाही कुठल्या बाबेलच्या देवताची उपासना आहे, ना कुठल्या इतर कशाची उपासना आहे, परंतु ही आम्ही पाहतो देवाच्या एकत्वाला दाखवण्याची एक मीडियम आहे. आणि इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं त्याला सजवणं, त्याच्यावर फळं लावणं, त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी लावणं, म्हणजे आमचं आत्मिक जीवन जे आहे हे बहारलेलं असलं पाहिजे, सजलेलं असलं पाहिजे, फुललेलं असलं पाहिजे, आशीर्वादित असलं पाहिजे, याचं ते दर्शक आहे. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं अजून एक आरोप केला जातो की ख्रिसमस ट्री म्हणजे आशेरा मूर्तीचं दर्शक. आता ही जी आशेरा मूर्ती होती, आम्हाला पाहायला मिळते कनानी लोकांचं हे दैवत होतं. आणि हे जे दैवत आहे ते हे काहीसं झाडासारखं दिसतं, आणि याच्यावर लाईटिंग पण असायची, उजेड. आता माझ्याकडं तुम्हाला ती इमेज नाही दाखवलं, पण गुगलवर तुम्ही सर्च करून पहा, आशेरा नावाने तुम्हाला लगेच मिळेल. तर आम्ही पाहतो की काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे आशेरा आहे याची उपासना करणं किंवा आशेरा जे आहे हे सजवल्या जायची, त्या प्रकारे ख्रिस्ती लोक ख्रिसमस ट्रीला सजवतात. पण तुम्हाला तिथे पुढे जाऊन सांगू द्या, ख्रिस्ती लोक जर ख्रिसमस ट्री सजवतात तर त्याचा प्रमुख उद्देश जर काय असेल तर तो हा आहे की प्रभू जसे ख्रिसमस ट्री सजलेले आहे तसं आमचं ख्रिस्ती जीवन सजलेलं असू दे. ख्रिसमस ट्री सजवत असताना त्याच्यावर ते काय, जसं आशेरा
देवतासाठी त्या ठिकाणी दिवे लावले जायचे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शृंखला तयार केली जायची, काही जाळपोळ केला जायचा. तसं काही करत नाही, तर याच्यावर फळं लावले जातात, याच्यावर स्टार लावले जातात. स्टार अशासाठी की देवा आम्हाला चमकव, फळं अशासाठी की प्रभू आमच्या जीवनात तुझे फळं लागू दे, आणि मग बाकीच्या गोष्टी आम्हाला याच्यावर पाहायला मिळतात. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच उद्देश होता की ख्रिसमस ट्रीची ही छोटीशी माहिती, हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावा, तुम्हाला माहिती व्हावा, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पाठवावा. चॅनल जर तुम्हाला यातून काही माहिती मिळाली तर कृपा करून सबस्क्राईब करावं, कमेंट करावी. का माहिती आहे का? कारण तुम्हाला याच्यानंतर याच्यापेक्षा अजून डिटेल वेगवेगळ्या गोष्टी धरून डिटेल येत राहतील. आजचा हा नाताळ आणि येणारं नवीन वर्ष माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं जावं. आणि ख्रिसमस ट्री तुम्ही सजवत असताना किंवा ख्रिसमस तुम्ही सेलिब्रेट करत असताना, प्रभू जशी ख्रिसमस ट्री तुम्ही सजवली तसं प्रार्थनेने, वचनाने, पवित्रताने आणि देवाच्या अभिषेकाने तुम्हाला सजवो. वी विश यू व्हेरी व्हेरी हॅपी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. गॉड ब्लेस यू. Thank you so much.